रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स चा लेसन आपण स्टार्ट केला. आता याच्यामध्ये एक जनरल इंट्रोडक्शन आपण काल पाहिलाय. आज पाहू आपण रिप्रोडक्शन इन दी प्लांट्स. ठीक आहे. आता पहा, एक रिप्रोडक्शनचे मेथड्स जर आपण स्टडी करून आलो त्याच्यामध्ये जनरली 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. मेथड्स जर पेपरमध्ये विचारल्या तर असेक्शुअल मेथड, त्याच्यानंतर दुसरी आपण कंपॅरिझन ऑलरेडी काल केलाय, सेक्शुअल. आता प्लांट मध्ये विचार करताना हा जो असेक्शुअल वर्ड आहे याच्या कंपेअर मध्ये तुम्हाला एक नवीन नाव दिसेल पहा, दॅट इज व्हेजिटेटिव्ह वन. कोणतं रिप्रोडक्शन स्टडी करायचं आहे? व्हेजिटेटिव्ह वन. आणि याच्यावर एक क्वेश्चन हमखास राहील. खूप सारे मेथड्स आहेत प्लांट मध्ये. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेवढी डायव्हर्सिटी असेल, जेवढी विविधता असेल, व्हेरायटी असेल, तेवढ्या त्याच्यामध्ये मेथड्स, टेक्निक खूप असतात. ठीक आहे. तर प्लांट मधले आपण डायरेक्टली आता फोकस करू. सो अमॉंग दी प्लांट देर आर 2 मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह आणि सेक्शुअल. आता इथं आपण असेक्शुअल का शब्दाने वापरत आहे? तो असतो लोअर प्लांट मध्ये, लोअर ऑर्गॅनिझम मध्ये. इथं आपण प्लांट विचारला तर प्लांट जनरली हायर ग्रुप मध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यात क्लासिफिकेशन असतं. तर ठीक आहे. अमॉंग द प्लांट देर आर 2 मेनली मोड्स, दॅट इज व्हेजिटेटिव्ह अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता एक कंपॅरिझन पहा. याच्याबद्दलची जनरल इन्फॉर्मेशन आपण घेतली आहे आणि जेव्हा फ्लावरचा कन्सेप्ट पाहू तेव्हा आपण रिप्रोडक्शनची स्टडी करू. इथं फक्त व्हेजिटेटिव्ह वर कॉन्सन्ट्रेट करा. एक लिव्हिंग प्लांट बॉडी आहे, एक टिपिकल प्लांट. तर त्याच्यामध्ये ऑर्गन्स कोणकोणते असतात पहा. तर अ टिपिकल प्लांट इज कन्सिस्ट ऑफ 2 types of the organs, vegetative organs and reproductive organ. व्हेजिटेटिव्ह ऑर्गन मध्ये येतात रूट, स्टेम्स, बरोबर, लीव्स, बर्ड्स अँड ब्रांचेस, ते पण येतात. आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये आपण कन्सिडर करतो फ्लावर. आता थोडस कन्सेप्ट इथंच क्लिअर करा. फ्लावर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये घेतलाय आणि रूट, स्टेम, लीव्स मध्ये रिप्रोडक्शन शब्द वापरला नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की या रूट, स्टेम, लीव्स पासून रिप्रोडक्शन होते. तोच तर कन्सेप्ट पाहायचा आहे. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्टली कोण इन्व्हॉल्व असेल? ती फ्लावर. माहित आहे आपल्याला, फ्लावर पासून फ्रुट्स तयार होतात. फ्रुट्स मध्ये सीड असतात. सीडची त्याची पेरणी केली, सोविंग ऑफ द सीड्स, का नवीन प्लांटलेट तयार होतात. तर लक्षात येऊन आलं की तुमच्या. आता हे कंपॅरिझन आहे. तर इथं ह्या ज्या मेथड तुम्हाला 2 पाहायच्या, दॅट इज व्हेजिटेटिव्ह आणि सेक्शुअल. तर इथं हे मिनिंग लक्षात ठेवा की इट इज द रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ व्हॉट? व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स, किंवा मी त्याला या ठिकाणी नाव देतो व्हेजिटेटिव्ह प्रोपॅग्युल्स. प्रोपॅग्युल्स म्हणजे काय होते? हिअर द प्रोपॅग्युल्स आर नथिंग बट दी स्मॉल पार्ट्स, किंवा आपण त्याला नाव देऊ प्रॉपरली स्मॉल ग्रोइंग पार्ट. ऑर्गन पण म्हणू शकता. प्लांट मध्ये असे काही ऑर्गन असतात ज्याच्यामध्ये ग्रोइंग कॅपॅसिटी आहे, असे काही पार्ट आहेत. मग काही पार्ट रूट मधले असतील, काही स्टेमचे असतील आणि काही लीव्हचे. पण त्याच्यात ग्रोइंग कॅपॅसिटी असेल तर याचा अर्थ दे आर कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅग्युल्स. प्रोपॅगेट होणं म्हणजे ग्रोथ होणं, त्याची वाढ करणे. प्रोपॅग्युल्स म्हणजे काय? विच हेल्प्स इन द प्रोपॅगेशन. शब्द जरा नवीन आहेत, लक्षात ठेवा. विच हेल्प्स इन प्रोपॅगेशन. अँड प्रोपॅगेशन मीन्स व्हॉट? इट इज नथिंग बट दी ग्रोथ. ठीक आहे. आता हा कन्सेप्ट क्लिअर झाला. आता परत अमॉंग द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन देर आर 2 मेथड्स. That is natural methods आणि artificial methods. नॅचरल मेथड्स मध्ये येतात पहा. मी एक काम करतो, हा इथं खोडून थोडस वर ड्रॉ करतो म्हणजे क्लिअर दिसेल तुम्हाला.
vegetative reproduction, it can be divided into two methods किंवा modes. कोणकोणते आहेत? नॅचरल मेथड्स आणि इकडे आपण लिहू आर्टिफिशियल मेथड्स. ठीक आहे. परत नॅचरल मेथड मध्ये विथ द हेल्प ऑफ रूट्स बाय स्टेम अँड बाय लीफ किंवा लीव्स. सुरुवातीला सांगितलं मी व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स जे तुम्हाला माहिती आहेत, रूट आहे, स्टेम आहे, लीव्ज आहे, या तीनही ऑर्गन मध्ये कॅपॅसिटी आहे टू फॉर्म द न्यू प्लांट, टू अंडरगो ग्रोथ अँड टू प्रोड्यूस न्यू ऑर्गॅनिझम. म्हणून त्याला आपण म्हणालो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. लक्षात येऊन आला शब्द काय तर? बरोबर. ओके, चला. आता रूटच्या थ्रू रिप्रोडक्शन का करते बा, कसं करते? तर सगळ्यात पहिले आपण मेथड्सची माहिती घेऊ आणि नंतर रिप्रोडक्शनच्या आतमध्ये मेकॅनिझम काय ते आपण पाहू. आता पहा, विथ द हेल्प ऑफ रूट मध्ये तुम्हाला दिलं आहे ट्यूबरस रूट आणि एक्झाम्पल दिलंय पहा स्वीट पोटॅटो. कोणतं दिलंय? स्वीट पोटॅटो. याला काय म्हणतात मराठीमध्ये? काय रताळ. ठीक आहे. किंवा आपण त्याला बनालू पण म्हणतो. आता या ठिकाणी पहा, स्वीट पोटॅटोचं काय, जर आपण त्याला जर मायन्यूटली ऑब्झर्व केलं आपल्या घरी जे आपण खातो ना उपवासाच्या दिवशी वगैरे, तर त्या ठिकाणी त्याच्या मधात पहा, त्याचं स्ट्रक्चर पहा आणि पोटॅटोज आलू या दोन्ही गोष्टीला जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या थोड्या खाचा दिसतात. लक्षात येत आहे? तर त्या खाचा काय आहे? ते जे पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट मध्ये राहतात विद्यार्थी मित्रांनो बर्ड्स. काय राहतात? बर्ड्स. आणि बर्ड्सची माहिती घेतली आहे आपण. बर्ड्स आर नथिंग बट दी ग्रोईंग पॉइंट्स. काय म्हणायचं आहे? ग्रोईंग पॉइंट. आणि याच्यामध्ये कॅपॅसिटी असते टू अंडरगो डिव्हिजन. आणि डिव्हिजन घडलं याचा अर्थ मल्टिपल सेल्स तयार होतील आणि मल्टिपल सेल तयार झाल्या म्हणजे नवीन प्लांट तयार होऊन राहिलाय. ठीक आहे. तर स्वीट पोटॅटो हे एक्झाम्पल झालं. स्वीट पोटॅटो काय आहे? हे त्या प्लांटचं रूट आहे. पण लक्षात ठेवा, रूटचं मेन काम काय राहते? वॉटर प्लांट वॉटर रिलेशनशिप मध्ये शिकवलंय तुम्हाला ऍब्सॉर्प्शन. त्याच्यामध्ये मग वॉटर पण ऍब्सॉर्ब होईल, मिनरल ऍब्सॉर्ब होतील आणि न्यूट्रिएंट्स पण ऍब्सॉर्ब होतात. पण हा जो ट्यूबरस रूटचा पार्ट आहे हे वॉटर मिनरलला ऍब्सॉर्ब करत नाही. हे काम कोणाचं आहे? हे काम आहे नॉर्मल रूटचं. आपण जे रूट पाहून राहिलो लक्षात ठेवा, दीज आर द मॉडिफाईड ऑर्गन्स. हे जे तुम्हाला रूट स्टेम लीव्स पाहून राहिलो पण दीज आर ऑल मॉडिफाईड ऑर्गन्स. म्हणजे जर स्वीट पोटॅटो आहे तर तो काय आहे तुम्हाला पेपरमध्ये विचारलं तर यू शुड राईट इट इज द मॉडिफाईड ऑर्गन किंवा इट इज द मॉडिफाईड रूट. मग काम काय करतो? ऍब्सॉर्प्शनच्या ऐवजी दुसरं काम करते. नॉर्मल ऑर्गन पेक्षा जो काहीतरी ऍडिशनल फंक्शन परफॉर्म करेल, काहीतरी मॉडिफाईड फंक्शन असेल, त्याला म्हणायचं आहे मॉडिफाईड ऑर्गन. मग हा काय करतो? इट हेल्प्स इन दी स्टोरेज ऑफ फूड. ठीक आहे. रूटचं काम स्टोरेज नसते पण हा करतो कारण हा मॉडिफाईड ऑर्गन आहे आणि रिप्रोडक्शन मध्ये हेल्प करते. सो इट इज द नॅचरल मेथड ऑफ रिप्रोडक्शन बाय रूट्स. ओके. त्यानंतर आहे नॅचरल मेथड बाय युजिंग द स्टेम. स्टेम मध्ये बरीच व्हरायटी आहे, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. पहा मेथड कोणती आणि त्याचे एक्झाम्पल कोणते पहा. स्टेम ट्यूबर. लीव्हचा पार्ट आपण समोर घेऊ म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये जास्त व्हरायटी नाही आहे. स्टेम ट्यूबर. त्याच्यानंतर आहे रनर.
रायझोम, ऑफसेट. पहा आता क्लिअर करू आपण. स्टेम ट्युबर, यात एक्झाम्पल घ्यायचं तुम्हाला. पोटॅटो, स्वीट पोटॅटो वेगळं, बरोबर आहे. एक तर त्याची टेस्ट सुद्धा स्वीट राहते, आणि हा जो पोटॅटो आहे याच्यामध्ये स्टार्चची क्वांटिटी जास्त राहते, त्याच्यामुळे एक तर त्याला तो टेस्टलेस म्हणू शकता तुम्ही. कच्चा पोटॅटो जर म्हटला आपण तर तो डायरेक्टली गोड लागत नाही. हा, त्याची आपण शिजवून त्याला भाजी वगैरे बनवून खाऊ शकतो. तर पोटॅटोचं एक्झाम्पल घेतला तुम्ही, जर तुम्ही त्याला मायन्युटली ऑब्झर्व केलाय, याच्याच सारखा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये असे काहीतरी पॉइंट्स असतात. जर आपण आपल्या घरी 4 ते 5 किंवा एखाद्या आठवड्यापर्यंत हे पोटॅटो असेच राहिले, एखाद्या या ठिकाणी तुम्ही ठेवत असाल, तर त्याला ऑटोमॅटिकली बघा ते कोंब फुटते असं म्हणतो आपण. तर ते काय आहे ऍक्च्युली, दीज आर द बर्ड्स. त्याच्यामध्ये काय राहतात पहा, ऍडव्हेंटिशियस बर्ड्स राहतात. बर्ड काय आहे तर ग्रोईंग पॉइंट. तर या बर्डचे काही प्रकार असतात. स्मॉलर साईजचे असतील त्याला आपण ऍडव्हेंटिशियस म्हणतो. टिपला असतील त्याला आपण अपायकल. बर्डची इन्फॉर्मेशन घेऊनच घ्या, शब्द आलाच आहे तर आपल्याला पाहावं लागेल. बर्ड्स that is growing point, adventitious. टिपला असतील रूट किंवा स्टेमच्या किंवा लीफच्या पण होऊ शकतात, त्याला म्हणायचं तुम्हाला अपायकल बर्ड्स. ठीक आहे. ज्याच्यापासून फ्लावर तयार होतात त्याला म्हणतात फ्लोरल बर्ड्स. ठीक आहे. इंटर गॅलरी स्टेम सगळीच आहेत त्याच्यामध्ये. आता बर्ड्स इथं लक्षात ठेवायचे आहेत. आता इथं हा जो पोटॅटोचा पार्ट आहे हा स्टेम आहे, पण आपल्याला माहिती आहे स्टेमची ग्रोथ कुठे व्हायला पाहिजे. जर रूट अंडरग्राऊंड वाढते तर स्टेम हा अबोव दी ग्राउंड म्हणजे टुवर्ड दी सनलाइट. पण पोटॅटो कुठं वाढतोय, अंडरग्राऊंड. पण आपण एक्झाम्पल पाहून आलो कशाचं, स्टेमचं. लक्षात असणार पाहिजे, हेच तर महत्वाचा मुद्दा. म्हणजे हा प्लांटचा स्टेम आहे पण नॉर्मल स्टेम नाही आहे. म्हणजे तो कसा असेल, इट इज मॉडिफाईड ऑर्गन. सो व्हॉट इज स्टेम ट्युबर, इट इज दी मॉडिफाईड स्टेम. What is runner? Modified stem. Rhizome? Modified stem. Offset? Modified stem. हा अंडरग्राउंड वाढते. आणि ट्युबर का म्हटलाय, कारण तो फुगलेला असतो. इट बिकम्स सोलन. का तर याचे तेच फंक्शन आहे, इट स्टोअर्स फूड मटेरियल. तर याच्यामध्ये ह्या ज्या बर्ड्स असतात पहा, या बर्ड पासून नवीन ब्रांच तयार होते. तर म्हणून त्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शनची एक मेथड आहे. रनर याचे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, डूब ग्रास किंवा सायनाडॉन. ग्रासेस, हरियाली जर एक्झाम्पल घेतला आपण तर त्याच्यामध्ये समजा हा एक ग्रासचा एक पार्ट असेल तर दुसरं असेल, तर या दोन प्लांटलेटला जॉईन करणारा हा जो वीक स्टेम आहे याला म्हणतात रनर. काय म्हणायचं आहे, रनर. आणि या रनर मध्ये कॅपॅसिटी असते टू अंडरगो रिप्रोडक्शन किंवा फॉर्मेशन ऑफ द न्यू प्लांट. कसं काय डेव्हलप होईल, हा जो रनर आहे हा रनर जेव्हा एखाद्या ग्राउंड सरफेसला टच होईल त्याच्यामध्ये बर्ड जे असतात ते जर्मिनेट होतात आणि त्याच्यापासून नवीन ग्रास तयार होते. पेरणी जी करतो आपण पिकांची, त्याच्यामध्ये गांजर गवत किंवा गवत कोणत्याही प्रकारची पेरणी गवताची करायची गरज नसते, ते आपोआपच उगवते. कारण त्याच्यातली ग्रोईंग कॅपॅसिटी कुठं लपलेली आहे, त्याच्या रनर मध्ये असतं. पहा असे एक्झाम्पल्स आहेत आपल्या सिलेबस मध्ये. अबाउट द रिप्रोडक्शन आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या मेथड्स बोललो आपण. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा तुम्ही त्याला व्हेजिटेटिव्ह प्रॉपॅगेशन म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता पहा याच्यातल्या नॅचरल मेथड्स आपण ऑलरेडी डिस्कस केल्या आहेत विथ द हेल्प ऑफ रूट, स्टेम आणि लीव्ज. आणि या सगळ्या ऑर्गनला आपण मॉडिफाईड ऑर्गन्स म्हटलंय. काय म्हटलंय, मॉडिफाईड ऑर्गन्स. का त्याच्यापासून रिप्रोडक्शन होते, नवीन प्लांट का तयार होते, कारण त्या सगळ्या मॉडिफाईड ऑर्गन मध्ये काय राहतात, बर्ड्स.
कंपॅरिझन लक्षात ठेवा. पहा, प्लांट मधला कोणताही व्हेजिटेटिव्ह पार्ट असेल, रूट स्टेम लीव्ज, तर त्या ठिकाणी आता समजा एक आपण स्टेमचं एक्झाम्पल घेऊ. म्हणजे आपण नॅचरल बॅकग्राऊंडच इन्फॉर्मेशन घेऊन आलो सध्या. नॅचरल मेथड्स जे आपण पाहिल्यात ऑलरेडी. जर समजा हा एखादा स्टेम असेल, तर पहा या स्टेम मध्ये काही नोड आणि इंटरनोड नावाचा कन्सेप्ट असतो. मग आता या स्टेमचा असा पोर्शन जिथून नवीन ब्रांच तयार होते, दिस इज कॉल्ड ॲज दी नोड. इथे एक दुसरा पॉइंट असेल ज्याच्यापासून परत एक ब्रांच तयार होते, याला पण सुद्धा मी काय म्हणतो, नोड. जिथून एखादी नवीन ब्रांच ओरिजिनेट होते, तयार होते, त्याला काय कन्सिडर करायचं तुम्हाला, नोड. आता पहा, हा तर झाला नोडचा पार्ट. असेच या स्टेम मध्ये बर्ड सुद्धा प्रेझेंट राहतात. काय म्हणायचं आहे, बर्ड्स. टिपला असेल तर अपायकल बर्ड. इथं समजा एखादी ब्रांच मी ड्रॉ करतो, या दोन ब्रांचच्या मधात असेल त्याला म्हणतात ऍक्झिलरी बर्ड. आणि याच्यापैकी जास्त जे स्मॉल साईजचे राहतात त्याला ऍडव्हेंटिशियस, ते तर मार्जिनला पण राहू शकतात. तर हेच रिझन आहे पहा की नॅचरली प्लांट मध्ये व्हेजिटेटिव्ह ऑर्गन मध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी काय आहे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ग्रोईंग पॉइंट. आणि हे ग्रोईंग पॉइंट कुठे राहतात, तर नोड्स मध्ये, जनरली नोड्स मध्ये राहतात, आणि त्याला आपण म्हणतो असतो बर्ड्स. ओके, तर या बर्ड मध्ये आपण टाईप पण पाहिल्यात, अपायकल, ऍक्झिलरी, फ्लोरल बर्ड वगैरे वगैरे. तर अशा टाईपनं ही जी कॅपॅसिटी आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता हे तर झालं नॅचरलचं. अशा पद्धतीनं व्हेजिटेटिव्ह ऑर्गन अंडरगो रिप्रोडक्शन. बट आता समजा जे प्रोफेशनल लोक राहतात, इंटरेस्टेड इन द ऍग्रिकल्चर, आपण त्यांना नाव देऊन टाकू, प्रोफेशनल पर्सन लाईक ऍग्रिकल्चरिस्ट, किंवा मी त्यांना नाव देतो हॉर्टिकल्चरिस्ट. एक्सपर्ट्स इन द ऍग्रिकल्चरल फील्ड, एक्सपर्ट इन द फ्लावर प्रोडक्शन बिझनेस, त्याला हॉर्टिकल्चरिस्ट म्हणायचं आहे. जेव्हा 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला जा, मग काही लोक बीएससी ऍग्रीला सुद्धा ऍडमिशन घेतात. तुम्हाला माहित आहे, तुमचे भाऊ बंधू कोणी राहू शकतात. तर या ऍग्रिकल्चर मधली एक शाखा आहे पहा, हॉर्टिकल्चर. त्याला मराठीमध्ये फलोत्पादन म्हणतो आपण. म्हणजे वेगवेगळ्या व्हेरायटीचे प्लांट कल्टिवेट करा आणि त्याच्यापासून फ्लावर प्रोड्यूस करा. आणि तुम्हाला माहित आहे की मार्केटमध्ये फ्लावरची डिमांड खूप आहे. ओके, मग आता हे लोक काय करतात, त्यांना माहित आहे की क्रॉपचं आपण कल्टिवेशन करू शकतो इझिली, नॅचरली त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन घडते. पण जर कमी वेळामध्ये उत्पन्न घ्यायचं असेल, स्वस्त्यामध्ये उत्पन्न घ्यायचं असेल, तर याच्याकरता त्यांनी काही टेक्निक्स डेव्हलप केल्या आहेत पहा. आणि या टेक्निकला आपण म्हणत असतो आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, आणि याच्यामध्ये 3 टेक्निक्स आपण स्टडी करतो पहा. दॅट इज कटिंग, त्याच्यानंतर बडिंग, अँड लास्ट इज द ग्राफ्टिंग. कटिंग, बडिंग अँड ग्राफ्टिंग. पहा, टेक्निक जुनीच आहे. जो फिनॉमिना आहे तो तुम्हाला नॅचरलचाच वापरायचा आहे. जसे की नॅचरल मधला काय पार्ट आहे, समजा रूट असेल, किंवा स्टेम असेल, किंवा लीफ असेल, यातला असा पोर्शन सिलेक्ट करा ज्या ठिकाणी ग्रोईंग कॅपॅसिटी असेल. आता आणखी एक नवीन टर्म तुम्हाला सांगतो की पार्ट ऑफ दीज, हेच तर स्वतः प्लांट बॉडीचे पार्ट आहेत, पण हे ऑर्गन झाले. या ऑर्गन मध्ये असे काही पार्ट आहेत ज्याच्यामध्ये ग्रोईंग कॅपॅसिटी आहे, अँड दे आर कॉल्ड एज मेरिस्टेम्स. जशा अॅनिमल बॉडीमध्ये स्टेम सेल्स असतात. अँड स्टेम सेल म्हणजे काय, द सेल विच हॅव कॅपॅसिटी टू डिव्हाइड अँड डिफरन्शिएट. सेल पासून सेल बनवू शकतात, सेल पासून टिश्यूज बनवू शकतात, सेल पासून ऑर्गन्स सुद्धा बनवू शकतात. ही सगळी कॅपॅसिटी असणाऱ्या सेल म्हणजे कोणत्या, स्टेम सेल इन अॅनिमल. तसे प्लांट मध्ये काय असतात, तर मेरिस्टेम. हा स्टेमचा पार्ट आहे. समजा प्लांट मधलं महत्वाचं ऑर्गन स्टेम, ज्याच्यामध्ये ब्रांचेस तयार होतात, सगळं तुम्हाला माहित आहे. तर या स्टेम मध्ये याचा जो टीप आहे, सांगितलं मी तुम्हाला, अपायकल बर्ड. मग त्या बर्ड मध्ये काय, ते बर्ड म्हणजे काय,
दॅट बर्ड इज मेड अप ऑफ अपायकल मेरिस्टेम. दोन नाव लक्षात ठेवा. मेरिस्टेमचे दोन प्रकार, राम भाऊ, श्याम भाऊ. राम आणि श्याम, दॅट इज रूट अपायकल मेरिस्टेम आणि SAM चा अर्थ होतो शूट अपायकल मेरिस्टेम. एक तर प्लांटच्या अपायकललाच प्रेझेंट राहतील आणि याच्यात ग्रोइंग कॅपॅसिटी आहे. हेच प्रिन्सिपल यूज करा आणि कटिंग बडिंग ग्राफ्टिंग करा. कसं कराल? कटिंग, प्लांटचं रूट स्टेवाईल यूज आहे, त्याच्यामधला मेरिस्टेम कुठं प्रेझेंट आहे ते पहा. अपायकल पार्टला असेल, तो अपायकल पार्ट कट करा. कट पोर्शन ऑफ द पॅरेंट प्लांट, कट पीस ऑफ द प्लांट, त्यालाच म्हणतात कटिंग. प्लांट बॉडीतला एखादा पार्ट कट केला, इट इज कटिंग. आणि त्या कटिंगला तुम्हाला काय करायचं आहे? इट शुड बी कट पोर्शन किंवा कट पार्ट, इट शुड बी पुट इन टू द प्रॉपर सॉइल. ग्रो जर करायचं असेल तर त्याला न्यूट्रिएंट लागेल. एक तर ते न्यूट्रिएंट लॅबोरेटरीमध्ये डेव्हलप करा आर्टिफिशियली, किंवा सॉइलमध्ये तर अवेलेबलच असतं. कोणत्या प्रकारची पेरणी केली जाते, आपण पहिले किस्तकारी करतो, पाण्याची वाट पण पाहिली जाते. का, कशासाठी भानगड आहे? ती जी जमीन आहे ती भुसभुशीत करणं हा त्याचा उद्देश आहे. आता हे भुसभुशीत काय आहे? एकदम सिंपल वर्ड आहे. सॉइलच्या आतमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये डिकम्पोजिशनची कॅपॅसिटी आहे, ज्याच्यामुळे न्यूट्रिएंट्स डेव्हलप होतात पहा. आणि हे न्यूट्रिएंट जर त्या सॉइल मध्ये असतील तर त्याला म्हणतात फर्टाईल सॉइल. मग ती नॅचरली अवेलेबल आहे. तुम्ही फक्त काय करून राहिले, या ऑर्गनचे टिप कट करून राहिले आणि त्या सॉइल मध्ये इंट्रोड्यूस करून आले. सो दीज आर कॉल्ड एज कटिंग. ज्या प्लांट पासून तुम्हाला फास्ट मध्ये प्रोडक्शन, मल्टिपल प्लांट, दोन उद्देश लक्षात ठेवा. हे का मेथड्स यूज केल्या जातात आर्टिफिशियली? तर सगळ्यात पहिले टू गेट मल्टिपल स्टॉक. खूप सारं तुम्हाला प्लांटचं स्टोरेज करायचं आहे, बिझनेस करायचं, तुम्हाला कमर्शियलायझेशन करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यू वॉन्ट द डिझायर्ड व्हेरायटी. मला हवं असलेलं प्लांट मला पाहिजे. मला प्लांटमध्ये फ्लावर तर पाहिजेच पाहिजे, पण त्या फ्लावर मध्ये मला प्रॉपर्टी कोणती पाहिजे? ब्राईट कलर पाहिजे का? त्याचा जो पिरियड आहे टाइम टिकण्याचा, सर्वायवल टाइम पिरियड, मला तो किती पाहिजे? आणि अर्ली मला किती फास्ट मध्ये ते फ्लावर पाहिजे? डिपेंड करते तुमचे उद्देश कोणते आहेत, त्यानुसार तुम्ही हे मेथड फॉलो करू शकता. आणि सगळ्या प्लांटसाठी लागू नाहीत पडत, काही प्लांटमध्येच ह्या मेथड तुम्ही वापरू शकता. कारण सायन्स कोणतंही स्टडी करायचं असेल तर तुम्हाला माहित आहे देअर इज अ लिमिट. पण तरी या लिमिटमध्ये बरेचसे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही, ज्याचं तुम्ही कमर्शियलायझेशन करू शकता. सो दिस इज अबाउट कटिंग. बडिंग मध्ये काय करायचं आहे? एक प्लांटचा स्टेम पोर्शन घेतला आपण आणि या स्टेमला मी काय करू पहा, एक समजा कट देतो या ठिकाणी. ह्या अशा पद्धतीचा मी ह्या एवढा जो पोर्शन आहे व्ही आकाराचा हा मी कट केलाय. समजा तो पोर्शन कट केला आणि फेकून दिला. आता काय केलं जाईल पहा, या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या प्लांटचा पोर्शन, ज्याला आपण काय म्हणतो तर कटिंग, ज्याच्यामध्ये काय असतील मेरिस्टेम, तो पार्ट आपण घेतलाय. अँड दॅट पार्ट शुड बी अटॅच्ड हिअर. इथं तो पार्ट मी अटॅच केला आणि याला बांधून घेतलं. म्हणजे पहा, ही झाली एक पॅरेंट प्लांट झालं. त्याला एक कट देऊन त्या ठिकाणी आपण कटिंग अटॅच केली. काय अटॅच केली? कटिंग. आता या कटिंग मध्ये काय अवेलेबल असलं पाहिजे? मेरिस्टेम. मेरिस्टेम म्हणजेच काय असले पाहिजे? बड. म्हणजे बडिंगचा अर्थ काय होतो? इट इज द मेथड इन विच पार्ट ऑफ द प्लांट हॅव्हिंग बर्ड्स इट इज कट अँड अटॅच टू अनदर प्लांट. दुसऱ्या प्लांटला अटॅच करायचा आहे आणि म्हणून त्याला म्हणतात बडिंग. स्टेम घेतली आहे, दुसऱ्या प्लांटची एखादी ब्रांच घेऊन त्याला ते अटॅच करा, त्याला म्हणायचं तुम्हाला बडिंग. ग्राफ्टिंग मध्ये काय केलं जातं? ग्राफ्टिंगची मेथड थोडी वेगळी आहे. याच्यामध्ये दोन व्हेरायटी निवडल्या जातात. कटिंग आणि बडिंग याच्यामध्ये ठीक आहे, व्हेरायटी मिळेल पण कमी मिळतं. ग्राफ्टिंग जर तुम्हाला डिझायर्ड व्हेरायटी पाहिजे असेल तर त्याच्याकरता दोन प्लांट सिलेक्ट करा. समजा मी ए प्लांट असं सिलेक्ट केलाय, ज्याच्यामध्ये रूट सिस्टम स्ट्रॉंग आहे. दुसरं प्लांट सिलेक्ट केलं ज्याच्यामध्ये शूट सिस्टम, फ्लावर्स चांगल्या पद्धतीचे येतात. असे दोन व्हेरायटी मी निवडले. तर काय केलं जाईल पहा,
मी या प्लांटची रूट सिस्टम वापरतो, बाकीचा पोर्शन कट करून ठेवून देतो, त्याचा मला यूज करायचा नाही आहे. आय हॅव ओनली टेकन द रूट सिस्टम. तो हा जो रूटचा पोर्शन घेतला मी, याला नाव देतो स्टॉक. पार्ट ऑफ द प्लांट विच इज रूटेड अंडरग्राउंड, त्याला म्हणायचं तुम्हाला स्टॉक. आणि या स्टॉक वरती मी काय करून राहिलो आहे, या दुसऱ्या प्लांटचं शूट घेईल, स्टेम घेईल का नाही, एखादी ब्रांच आहे ती ब्रांच मी या ठिकाणी ठेवू शकतो. अशी एक ठेवू शकतो, 2 ब्रांच घेऊ शकता, किती ब्रांचेस घेऊ शकता तुम्ही. इथे मी त्या प्लांटची काय अटॅच केली, ब्रांच. याला मी नाव देतो सायॉन किंवा ग्राफ्ट. 2 गोष्टी लक्षात ठेवा. 2 व्हेरायटीचे प्लांट निवडले, एकाची रूट सिस्टम वापरतोय, दुसऱ्याची शूट सिस्टम. रूट अंडरग्राउंड राहील, त्याला स्टॉक म्हणायचा आहे. शूट त्याच्यावर अटॅच केला जाईल, त्याला सायॉन किंवा ग्राफ्ट म्हणायचं आहे. या दोनही पार्टला ग्राफ्टिंग जेल अप्लाय करायची तुम्हाला. त्या जेलमुळे ते दोन्ही पार्ट फिक्स होतात किंवा त्याला बांधलं सुद्धा जाते रबरनं वगैरे. याचे एक्सपेरिमेंट ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये केले जातात. आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जे PKV आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठ, तिथं सुद्धा हे एक्सपेरिमेंट तुम्ही पाहू शकता आणि घरी पण करता येऊ शकतात. घरी म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे क्रॉप्स असतील. तर या ठिकाणी आपण काय केले, 2 पार्ट अटॅच केले. आता ह्या दोन्ही व्हेरायटी कंबाईन होतील आणि याच्यापासून एक नवीन व्हेरायटी तयार होईल. याला तुम्ही नाव देऊ शकता हायब्रिड व्हेरायटी देऊ शकता ना. म्हणजे द टेक्निक इन विच पार्ट्स ऑफ द डिफरंट प्लांट्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म द सिंगल प्लांट दॅट इज कॉल्ड एज ग्राफ्टिंग. काय म्हटलंय तुम्हाला, ग्राफ्टिंग. कोणत्याही प्लांटची व्हेरायटी चालत नाही. आंब्याच्या झाडाला लिंब लागत नसतात, पण तुम्ही प्रॉपर्टी ऍड करू शकता. हे तर सिंपल मेथड सांगितलंय मी तुम्हाला. त्याच्यामध्ये बराचसा पार्ट नॅचरलच आहे, पण मी सिलेक्ट करून राहिलो म्हणून त्याला आर्टिफिशियली म्हटलंय. आता एक आणखी टेक्निक सांगतो, तिथं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होईल की किती व्हेरायटी कंबाईन होतात. आता याच्यामध्ये रोज, टॅमेरिंड एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता का. ग्राफ्टिंग मध्ये मँगोचं प्लांट असेल, सायट्रस व्हेरायटी असेल, हे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. आता असे की प्लांट आहेत, सपोज त्याच्यामध्ये सीड्स येतच नाहीत, सीडलेस प्लांट आहेत, आणि तुम्हाला फास्ट मध्ये त्या प्लांटचं कल्टिवेट करायचं आहे, त्या प्लांटला कल्टिवेट करायचं असेल, त्याच्याकरता पहा एक टेक्निक आहे, त्याला म्हणतात टिश्यू कल्चर. काय म्हणायचं आहे, टिश्यू कल्चर. आता कटिंग बडिंग ग्राफ्टिंग मध्ये तुम्हाला काय म्हटलं मी, की तुम्हाला नॅचरल सॉइलची आवश्यकता असेल, एक मीडियम लागेल ज्याच्या साहाय्याने तुम्ही नवीन प्लांटची ग्रोथ करता. आता काय करायचं आहे पहा, यू हॅव टू सिलेक्ट द मेरिस्टेम्स, म्हणजे अपायसेस, रूट, स्टेम आणि लीव्ज याचे जे शेंडे आहेत ते तुम्हाला कापायचे आहेत. यू हॅव टू कट ऑल द अपायकल पार्ट्स. तुम्ही कट केले, त्या कट पीसेसला मी नाव देतो एक्सप्लांट. प्लांटचा पार्ट मी एक्साइज केला, कट केला, म्हणून त्याला नाव दिलं मी एक्सप्लांट. असे आपल्याकडे भरपूर बर्ड्स आहेत, टीप आहेत म्हणजे बर्ड आहेत. आता काय करा बा, एक मीडियम तयार करायचं तुम्हाला. मीडियम म्हणजे काय हो, ज्या गोष्टी सॉइल मध्ये अवेलेबल आहेत त्या गोष्टी ऍड करा. मग आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तर सॉल्व्हंट लागेल, वॉटर, आणि जे न्यूट्रिएंट सॉइल मध्ये असतात ते न्यूट्रिएंट याच्यात ऍड करा. इट कंटेन इनऑर्गॅनिक प्लस ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. ओके. आता पहा, या ठिकाणी एक मीडियम बनवलं मी, आणि या मीडियम मध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी कशामध्ये अवेलेबल असायला पाहिजे, नॅचरल सॉइल. म्हणजे आता धिस मीडियम हॅव ग्रोईंग कॅपॅसिटी. त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादी सीड किंवा एखादा प्लांटचा पार्ट टाकला तर त्याच्यापासून नवीन प्लांट ग्रोथ तर होतेच होते. तर म्हणून मी याला नाव देतो इट इज द न्यूट्रिएंट किंवा कल्चर मीडियम. याला मी नाव काय दिलंय, न्यूट्रिएंट किंवा कल्चर मीडियम. आता इथं याच्या आतमध्ये जर समजा हे जे अपायसेस तुमच्याकडे आहेत हे जर मी या ठिकाणी प्लेस केले, आता हे जे मीडियम आहे हे डिपेंड आहे तुमच्या रिक्वायरमेंटवर. हे तुम्ही लिक्विड ठेवू शकता किंवा याला तुम्ही सेमी लिक्विड सुद्धा बनवू शकता, जेल टाईप पण बनवू शकता. जर समजा एखादी टेस्ट ट्यूब असेल
इथे मीडियम मी ऍड केलं तर याला मी सेमी लिक्विड किंवा सेमी सॉलिड पण बनवू शकतो, कारण आपण त्याच्यामध्ये अगर नावाची ऍडिशन करू शकतो, पॉलिसेकॅरिड. ठीक आहे. तर मीडियम जे आहे ते तुम्ही लिक्विड बनवू शकता किंवा एक सॉलिड सेमी लिक्विड मीडियम बनवू शकता. जसे पहा, प्लांटच्या ग्रोथ करता आपण जसं आपल्या शेतामध्ये वातावरण असतं, जमीन असते सुपीक आहे ना, थोडा ओलावा पण असतो, तशा टाईपचं तुम्ही एक मीडियम बनवू शकता. आणि या मीडियम मध्ये हे एक्सप्लांट तुम्ही ऍड केले असे काही न्यूट्रिएंटला ऍब्सॉर्ब करतील आणि याच्यापासून काय तयार होते, प्लांट. सगळ्या गोष्टी लॅबोरेटरीमध्ये केल्या, पाहिजे त्या कंडिशन मेंटेन केल्या, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी, आर्टिफिशियली प्लांटची ग्रोथ केली. सो इट इज कॉल्ड एज प्लांट टिश्यू कल्चर. तर सगळ्या आर्टिफिशियल टेक्निक आहेत पहा, आणि डिझायर्ड व्हेरायटी तुम्हाला पाहिजे ती यानुसार घेऊ शकता. कशी घेऊ शकता, त्यातले एक्झाम्पल्स काय आहेत हे तुम्हाला सध्या नाही आहे, पण लक्षात ठेवा की टिश्यू कल्चरची टेक्निक तुम्हाला जेव्हा आपण एनहान्समेंट नावाचा लेसन पाहू, मायक्रोब एनहान्समेंट वगैरे, तेव्हा त्याच्यामध्ये सांगेल तुम्हाला. तर पहा, जे मेरिस्टेम तुम्ही वापरून राहिले या मीडियम मध्ये, ऑल आर कॉल्ड एज मायक्रोप्रोपॅग्युल्स. एक तर प्लांटचे स्मॉलर पार्ट आहेत म्हणून त्याला मायक्रो, आणि ग्रोविंग कॅपॅसिटी आहे म्हणून त्याला प्रोपॅग्युल्स. अँड दिस टेक्निक इज ऑल्सो कॉल्ड एज मायक्रोप्रोपॅगेशन. ठीक आहे. So this is sufficient for today.